ती गाडी मारणं म्हणजे खाऊ बात नाही। आणि दुसरा एक गोष्ट, ती गाडी आपल्या 2 शेकड्यात टाकून आहे, ती गाडी आपण कव्हर करणं म्हणजे एका बैलाने तर खेळ होणार नाही, आपल्याला माहिती आहे। दुसरा बैल चालणार तेव्हाच ते खेळ होणार आहे आणि त्यांना पण खूप आनंद झाला। आज ही शरद जिंकलो ना, मला असं वाटतं मी आमदार झाल्यासारखं वाटतं। नक्की ज्यावेळेस आमचा एक्सपायर झाला 12 दिवस गोठ्यात पडून होतो। काय झालं होतं एक्झॅक्टली? मित्रांनो, आज अशा बैलाची आपण मुलाखत घेणार होतो, खुटारीचा सोन्या। मित्रांनो, मी जेव्हा जेव्हा मैदानात येत होतो ना, तेव्हा खुटारीचा सोन्या दिसायचा, पण खुटारीचा सोन्याचा एवढा तेव्हा नाव नव्हता जेव्हा मी मैदानात यायचो। सोन्या जेव्हा होता, खुटारीचा सोन्या आपला आणि लकी, आज लकी आया जगात नाही, लकीला भावपूर्ण श्रद्धांजली। पण लकी आणि सोन्याने सलग 36च्या 36 शर्यती जिंकून अंगावरती गुलाल घेतला होता। आणि आता सोन्याची सोन्याचं कुठेतरी थोडं हे होत होतं, विजयाचा गुलाल घेत होता, पण मोठ्या मोठ्या पर्यंतसाठी हे होत होतं। पण आज मित्रांनो, त्यांनी बोनवले अड्ड्यात सर्वात मोठी शर्यत म्हणजे लखन, जो घाटावरचा टॉपचा बैल आहे, त्या बैलासोबत आज शर्यतीचा गुलाल घेऊन विजयाचा गुलाल त्यांनी घेतलेला आहे। सो आज आपण खुटारीच्या सोन्याची मुलाखत घेणार आहे। दादा, सर्वप्रथम आपलं नाव सांगा। नाव सुनील किसन म्हात्रे, खुटारी। दादा, काय बोलेल आजच्या शर्यतीबद्दल? आजच्या शर्यतीबद्दल बोलायचं तर काय, तेवढा आम्हाला जी गाडी लागली होती ती गाडी फुल फॉर्म मध्ये होती आणि ती गाडी मारणं म्हणजे खाऊगावात नाही। बघा, लखन सारखा बैल म्हणजे कसं काय शर्यत कशी काय जुळून आली? शर्यत म्हणजे आता आम्हाला पहिल्यापासून सकाळपासून टार्गेट होता का लखन ती गाडी फिरेल आपल्यावर, कारण भरपूर गाड्या जमून आल्या होत्या, ती फिरेल। बरं, आपण फिरून फायदा नाही, कारण ती मोठ्या नावातली होती गाडी, तिच्यावर आपण फिरवलं बोलल्यावर लोक आपण त्या मूर्खातून काढतील, एवढ्या मोठ्या गाडीवर फिरवली तशी नाही, पण जेव्हा फिरेल तो फिरेल, आपण नाव द्या, पण तेच आमच्या गाडी। दादा, याच वर्षी खुटारीच्या सोन्याने मैदानात खूप नाव केलं आपलं। आता खुटारीचा सोन्या आला, कसं वाटतं जेव्हा असं ऐकायला भेटतं? खूप खूप अभिमान वाटतो आम्हाला आमच्या सोन्याचा, कारण त्याने आज आम्हाला भरपूर चर्चेत आणलेला आहे। जेवढा आम्ही गेल्या वर्षी चर्चेत नव्हतं त्या बरोबर या वर्षी चर्चेत। एक्झॅक्टली तेच मला बोलायचं, जेव्हा गेल्या वर्षी एवढा चर्चेत नव्हता, जेव्हा लकी होता तेव्हा त्यांनी तर मैदान गाजवले होते, पण थोडा कुठेतरी मागे पडला होता। पण आता या वर्षी आपल्या सोन्याने स्पीड पकडलाय ना, काय बोलेल त्या स्पीड बद्दल? अचानक असं स्पीड त्याचा तोच होता, परंतु गेल्या वर्षी आम्ही खाली गाड्या केल्या होत्या आणि आपल्याला माहित आहे या शर्ती क्षेत्रात ज्या खाली गाड्या असतात त्यांची नावारूपाला कमीच असतात आणि ज्या टॉपच्या गाड्या असतात त्यात जास्ती युट्यूबवर किंवा कशावर माध्यमातून दाखवले जातात। आज आपला सोन्याला दावडीचा तुफान होता, ते नियोजन कसं काय? नियोजन आपल्या विनेश पाटील देसाई याने घडून आणला होता। कशी आज ते दोघांची जोडी कशी वाटली धावताना? जोडी आता जर ती गाडी मिळाली तर टॉपचीच गाडी झाली ना, ती गाडी मारणं म्हणजे खाऊ बात नाही। आणि दुसरा एक गोष्ट, ती गाडी आपल्या 2 शेकड्यात टाकून आहे, ती गाडी आपण कव्हर करणं म्हणजे एका बैलाने तर खेळ होणार नाही, आपल्याला माहिती आहे। दुसरा बैल चालणार तेव्हाच ते खेळ होणार आहे आणि त्यांना पण खूप आनंद झाला आज, असा विषय। मग आता तुफान आणि सोन्या पुन्हा दिसेल का पहिला? हा, नक्कीच दिसणार, कारण आम्हाला भोलाने 2 वेळा टाकलेलं होतं। एक वेळेला आमची गाडी हातात राहिली, दुसऱ्या वेळेला बादल आणि आमचा सोन्या पडला होता, त्यावेळेस पण ते 2 खिडकाला लागलो ना आम्ही, त्यावेळेस याने भोलाने मारला होता आम्हाला, अंतरात मारला होता, 2 छकड्यात मारला होता आम्हाला। आज ही शर्यत जिंकून आणि आज हे कोणी असेल युट्यूबर्स वरती जेव्हा व्हिडिओ पडेल, जेव्हा बघेल खुटारीचा सोन्याचं, तर तुम्हाला खूप सारे फोन येतील, काय बोलाल त्याबद्दल? आज ही शर्यत जिंकलो ना, मला असं वाटतं मी आमदार झाल्यासारखं वाटतं। एक नंबर दादा, नक्कीच मित्रांनो, आम्ही आमदार झाल्यासारखं वाटतं, या गोष्टीचा कोणी राग मानून घेऊ नका, बरोबर का? कारण का ही छोटी म्हणजे एक उपमा दिली, ही छोटी मोठी शर्यत नव्हती, लखन सारखा बैल आपल्या विरोधात होता आणि ती गाडी जिंकून येणे, ती गाडीला मागे टाकून आपली गाडी पुढे येणे ही छोटी मोठी गोष्ट नव्हती। म्हणून दादा आज आनंद काय बोलेल? आज कसे आनंदात म्हणजे तुम्हाला सांगितलं मी, आमदार झाल्यासारखं वाटतं मला, एवढा आनंद म्हणजे बोलून सोय ना। मी त्यांना अपोजिट वाल्याने बोलवतो का आम्हाला जास्ती अंतर नका देऊ, दादा बैलाने करून दाखवला। नक्कीच दादा, खरंच दादा आज सोन्या नाव करतोय, बरं वाटतंय आम्हाला सुद्धा की आपले मुंबईचे बैल सुद्धा आता टॉपला येतात। आणि दादा आता मोठा मैदान पुन्हा एकदा आहे खिडकालीला 2 तारखेला, 2 तारखेला, मग तेव्हा आपला सोन्या असेल का? हो, नक्की असणार। आता किती मोजकेच मैदान आहेत,
असा विषय आहे. नक्कीच. आणि दादा मी ऐकून आहे की सोन्या घाटावरती कधी नेला जात नाही. आपला बिनजोडचाच खेळ मुंबईमध्येच खेळतो आणि पावसाळ्यात सुद्धा तो मुंबईमध्ये राहतो. तर त्यामागचं कारण काय? त्यामागचं कारण आम्ही 2-3 वेळेला पाठवलं होतं घाटावर, पण व्यवस्थित त्यांच्याकडून आम्हाला रिस्पॉन्स नाही भेटला. कारण ते कुठल्या वासरांशी टाकतात, टॉपच्या बैलामध्ये नाही टाकत, असं विषय. मग दादा आता लखन सोबत आपला जर घुटारीचा सोन्या जिंकला आणि तिथून एखादा कॉल आला कोणाचा की आमच्या पैऱ्यामध्ये द्या, मग तरी पण नाही. म्हणजे आता मुंबई ते मुंबईचा बिनजोड. इकडे कसं 3-3 फेरे पळवायला लागतो आणि बैल कसा आहे त्याच्या मेन स्पीड पकडल्याने त्याचे त्या पुढच्या पायावर त्याच्या मार लागतो. दादा आपण खूप जपायला लागतं आम्हाला. आपल्या दावणीला लकी आधी का सोन्या? लकी सोन्या हा, त्याच्यानंतर लकी. त्याच्या अगोदर सचिन होता. आता आपला सोन्या साधारणतः किती वर्षाचा आहे? तरी पण आमच्याकडे 3-4 वर्ष झाली त्याला. हा तिकडनं आणलं. मग तुम्ही जेव्हा त्यांची खरेदी केली होती काय बघून म्हणजे खरेदी केली? त्याचा पळ बघून का? पळ बघून. हा तो थोडासा येड्या प्रकारचाच होता, त्याच्यामुळे त्याला स्पीड होता. आम्ही आमच्या सचिनशी जोडला, त्याला एक हात पुढे झुकाव ठेवून चालला. दादा आज लकी नाहीये, पण आज बघून आपला कधी बघावं कुटारीच्या सोन्याच्या इथे पाठीवरती नाव असेल मिस यू लकी, आज त्याला बघून मेन म्हणजे हा जो शहाणपण दिलेला आहे तो सर्व लकीने देऊन गेलाय. नक्की. लकी ज्यावेळेस आमचा एक्सपायर झाला 12 दिवस गोठ्यात पडून होता. काय झालं होतं एक्झॅक्टली? काय नाही, त्याला फेऱ्या टाकला आम्ही आणि अचानक खाण्यापिणं सोडलं. 12 दिवस ललत पडला होता. पूर्ण आमचे जे मित्रमंडळी आहे सर्व पोरांनी एवढी मेहनत 12 दिवस गेले. 12 दिवस त्याच्या सोबतच बैल होता. ज्यावेळेस बैल एक्सपायर झाला त्यावेळेस स्वतः पण बैल रडला आणि जेवढी माणसाला नाही रडत तेवढे आमची सर्व तो तर ठाय रडत होता. अरे प्रमेय पाटील. नक्कीच प्रेम त्याला गप्प करायला सर्व माणसं लागली होती. तू काय करतोस? नक्कीच दादा, आज जर लकी आणि सोन्या असता 36 वरून 100 वरती त्याने लगातार घेऊन गेला असता, म्हणजे एवढा त्यांचा पळ होता. दादा खूप भारी वाटलं आज बोनवले अड्ड्यात, म्हणजे आपला मुंबईचा बैल जिंकून आला आणि असंच तो विजयाचा गुलाल घेतला. बरोबर आहे. आणि पुन्हा एकदा जे आमच्याशी गाडी त्यांनी फिरवली त्यांचा खूप खूप धन्यवाद. त्याने आम्हाला आज एवढा मोठा आनंद मिळाला. नक्कीच दादा, कारण आमच्या आनंदामध्ये त्यांचा पण कुठेतरी हातभार आहे. तशी कशी आम्हाला आनंद भेटला. आता आताच्या इलेक्शन मध्ये कोण जिंकेल कोण नाही माहिती, पण आजच्या इलेक्शन मध्ये तुम्ही आमदार सोन्याने आमदार तुम्हाला बनवून दिलं. चला मित्रांनो, खरंच कुटारीचा सोन्या आता चर्चेत तर होताच तो, आणि पण आजच्या शर्यतीमुळे तो जास्त चर्चेत येईल. आणि कुटारीचा सोन्याचा जो स्पीड आहे ना मित्रांनो, असाच राहावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.